ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. श्लोक 46. संजय उवाच. एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्य उपविशत. एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्य उपाविशत. विसृज्य सशरचापं शोकसंविघ्नमानस. विसृज्य सशरचापं शोकसंविघ्नमानस. एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्य उपाविशत. विसृज्य सशरचापं शोकसंविघ्नमानस. अर्थ. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. तात्पर्य. आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. तर नमस्कार सर्वांना. आजच्या या 46व्या श्लोक घेऊन आपण श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय 1 अर्जुन विषाद योग हा पूर्ण करत आहोत. त्यामुळे उद्या आपण पूर्ण अध्याय 1 अर्जुन विषाद योग याचे पारायण घेणार आहोत. या प्रकारे कोणाकोणाला ही सिरीज आवडली त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या सिरीजमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून आपल्याला पूर्ण भगवद्गीता ही कळेल आणि आपण ती या श्लोकाच्या माध्यमातून वाचू, समजून घेऊ. हा एक छोटासा संस्कृती पूजनाचा मार्ग आहे, तो आपण सहजपणे करू शकतो. जय योगेश्वर. जय श्रीकृष्ण.